पिंपरी चिंचवडकरांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर स्मारकाचं उद्या भूमिपूजन होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आज विधानसभेचे उपाध्यक्ष तसेच पिंपरी विधानसभा क्षेत्राचे आमदार अण्णा बनसोडे यांनी स्मारकाच्या जागेची पाहणी करून उद्या होणाऱ्या भूमिपूजनाचा आढावा घेतला आहे. माता रमाबाईचं पिंपरी चिंचवड शहरातील हे पहिलं स्मारक असून या निमित्ताने गेल्या 20-22 वर्षांच्या लढ्याला यश आलंय. उद्या स्मारक जागतिक पातळीचं व्हावं यासाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन अण्णा बनसोडे यांनी माध्यमांशी बोलताना दिलं आहे. माता रमाईचे स्मारक व्हावे अशा सर्व पिंपरी चिंचवडकरांना त्याची प्रतीक्षा होती. खरं बघितलं तर 20-22 वर्षाचा लढा दिल्यानंतर उद्या साक्षात ते जो दिवस येणार आहे तो दिवस उद्या आमच्या पिंपरी चिंचवडकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. खरं बघितलं तर माता रमाईंचा त्याग आणि त्यातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले याच्या पद्धतीचं स्मारक या ठिकाणी करण्यात येणार आहे. वास्तविक बघितलं तर आपण चौकात येतच असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक या ठिकाणी आहे आणि त्याच्या बरोबर बॅक साईडला पण आंबेडकर पुतळ्याच्या बॅक साईडमधनं पण एंट्री माता रमाई स्मारकासाठी असणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केले जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. आर्किटेक्ट पण अतिशय उत्तम आहे आणि जवळजवळ 24 कोटी रुपये या स्मारकासाठी खर्च येणार आहे. नाही, प्रशासनाने आम्हाला सदैव मदतच केलेली. शेवटी आरक्षण पडत असताना ते आरक्षण PMPLचं होतं. ते आरक्षण त्यातनं काढून नंतर माता रमाईचे आरक्षण टाकण्यात आले. ही प्रोसिजरला जवळजवळ 2 ते 3 वर्षे गेलेले आहेत. पण प्रत्यक्षात जर बघितलं तर आज प्रशासन आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करते आणि प्रशासन मदत करते म्हणूनच उद्याचं हे स्मारक या ठिकाणी होणार आहे. टेंडर करण्याची ती प्रोसिजर असते, हेड ओपन केलेले आणि त्यासाठी जेवढा निधी लागणार आहे तेवढा निधी महानगरपालिकेच्या मार्फत दिला जाणार आहे.